जिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते। रोज लिहायच्या डायरीत बाबांनी स्थानिक नेत्यांची नावं लिहिली आहेत। जिशान सिद्दीकींचा जबाब। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीत कंबोज यांच्या नावाचा उल्लेख। हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यात अर्धा तास संभाषण। जिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजितदारांकडे सुपूर्द। तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर अजित पवार पुढील निर्णय घेणार। दमानियांची प्रतिक्रिया। धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी घेतली मनोज जरांगेंची भेट। मस्साजोग ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आज एक दिवसीय उपोषण करणार। बीड पोलीस दल आकाचं आरोपी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या 150-200 पोलिसांची यादी गृहमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश दसांची माहिती। मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची मागणी। आरोपी विष्णू चाटे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा। विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय। सुरेश दसांचा मोठा आरोप। परळीत स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी। 5 वर्षात एसटीच्या ताफ्यात 25,000 स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव। अर्थमंत्री अजित पवारांकडून प्रस्तावाला तत्वतः मान्यता। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गटाचं आज राज्यभर आंदोलन। तिकीट दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी। मीरा रोडमध्ये शाखेचा ताबा मिळवण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने। शिंदे गटात गेल्यानंतर शहर प्रमुख शिवशंकर तिवारींचा शाखेवर दावा। तिवारींच्या दाव्यानंतर ठाकरे गट आक्रमक। लोढा नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवा। हायकोर्टाचा लोढा बंधूंना सल्ला। सल्ल्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। राज्यात फेब्रुवारीनंतर 8 ते 10,000 पोलिसांची भरती होणार। गृह विभागाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली। सूत्रांची माहिती।